महाराष्ट्र हे फक्त एक राज्य नाही, ही प्रतिभेची भूमी आहे, कर्तृत्वाची भूमी आहे आणि भारताला दिशा देणारी भूमी आहे. जेव्हा जेव्हा भारताच्या प्रगतीचा इतिहास लिहिला जातो तेव्हा त्या इतिहासात महाराष्ट्राचं योगदान सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं दिसतं. कला, साहित्य, संगीत, विज्ञान, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्र, उद्योग, समाज सुधारणा असं कोणतं क्षेत्र आहे जिथे महाराष्ट्राने भारताला रत्न दिली नाहीत? आज आपण जाणून घेऊया महाराष्ट्राने भारताला दिलेल्या त्या अमूल्य देणग्यांबद्दल. वैद्यकीय क्षेत्रात पाहिलं तर भारतातील पहिला महिला डॉक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंदी गोपाळ जोशी या महाराष्ट्राच्याच कन्या होत्या. ज्या काळात महिलांना शिक्षणाची संधीही कमी होती त्या काळात त्यांनी इतिहास घडवला. तसंच अभय बांग, राणी बांग यांनी ग्रामीण आरोग्य सेवेत मोठं योगदान दिलं. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी आदिवासी समाजासाठी आयुष्य वाहलं. समाज सुधारणेच्या क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाचा पाया रचला, तर ज्योतिराव फुले यांनी समाजात समानतेची क्रांती घडवली. धोंडो केशव कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आयुष्य समर्पित केलं. शाहू महाराज यांनी सामाजिक न्यायाची वाट मोकळी केली. बाबा आमटे यांनी मानव सेवेचा आदर्श निर्माण केला. भारतीय संविधानाचा पाया रचणारे डॉक्टर भीमराव आंबेडकर हे महाराष्ट्राचेच महान सुपुत्र. तसंच बाल गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, विनायक दामोदर सावरकर, वासुदेव बळवंत फडके यांनी देशासाठी मोठं योगदान दिलं. संगीताच्या क्षेत्रात भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज म्हणजे भारताचा आत्माच. आशा भोसले यांनी भारतीय संगीताला जागतिक उंचीवर नेलं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीताला नवीन ओळख दिली. पंडित भीमसेन जोशी यांनी भारतीय शास्त्रीय संगीत समृद्ध केलं. किशोरी आमोणकर यांनी संगीत विश्वात वेगळं स्थान निर्माण केलं. सुधीर फडके यांनी मराठी संगीताला अमर गाणी दिली. अभिनय क्षेत्रात पाहिलं तर नाना पाटेकर यांच्या भूमिकेची ताकद संपूर्ण देशाने पाहिली आहे. माधुरी दीक्षित यांनी आपल्या नृत्य आणि अभिनयाने जगभर नाव कमावलं. स्मिता पाटील यांचं योगदान भारतीय चित्रपटसृष्टीत अमूल्य आहे. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले यांनी अभिनय क्षेत्राला समृद्ध केलं. मोहन जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांनीही आपली छाप सोडली. क्रीडा क्षेत्रात तर महाराष्ट्राचं नाव घेतलं की सर्वात आधी आठवतो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, ज्यांनी भारताला क्रिकेटमध्ये अभिमानाची शिखर गाठून दिली. तसंच सुनील गावस्कर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांनीही भारताचं नाव मोठं केलं. खाशाबा जाधव यांनी भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं. अंजली भागवत यांनी नेमबाजीमध्ये भारताचा झेंडा उंचावला. धनराज पिल्लाई यांनी हॉकीमध्ये भारताचं नाव समृद्ध केलं. विज्ञान आणि उद्योग क्षेत्रात रघुनाथ माशेलकर यांचं संशोधन भारतासाठी महत्त्वाचं ठरलं. होमी भाभा यांनी भारताच्या अणु कार्यक्रमाचा पाया घातला. अजय भाटकर यांनी भारताचा सुपर कॉम्प्युटर घडवला. अनिल काकोडकर यांनी विज्ञान क्षेत्रात मोठं योगदान दिलं. उद्योग क्षेत्रात जमशेदजी टाटा यांनी भारताच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा दिली. चित्रपटसृष्टीचा पाया मजबूत करणारे दादासाहेब फाळके हे महाराष्ट्राचेच. तसेच व्ही शांताराम यांनी भारतीय सिनेमाला नवी दिशा दिली. साहित्य क्षेत्रात पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. तसंच विष्णू सखाराम खांडेकर, बाबासाहेब पुरंदरे, शिवाजी सावंत, ग दी माडगुळकर यांनी साहित्याचा वारसा पुढे नेला. आणि हे सगळं पाहिलं की एक गोष्ट स्पष्ट दिसते, महाराष्ट्र फक्त स्वतःसाठी जगला नाही, महाराष्ट्राने संपूर्ण भारत घडवला. आणि खरं सांगायचं तर ही यादी इथेच संपत नाही. महाराष्ट्राने भारताला असे असंख्य महान व्यक्तिमत्व दिले आहेत. त्यांची नावं एका व्हिडिओमध्ये मावणं शक्यच नाही. काही नावं इथे घेतली नाहीत, पण त्यांचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे. आणि अशा व्यक्तिमत्वांविषयी तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आम्ही त्यांच्यावरही नक्की एक खास व्हिडिओ करू. ही ती भूमी आहे जिथे विचार जन्म घेतात, स्वप्न आकार घेतात आणि इतिहास घडतो. महाराष्ट्राने भारताला डॉक्टर दिले, कलाकार दिले, वैज्ञानिक दिले, खेळाडू दिले, समाजसुधारक दिले आणि विचारवंत देखील दिले. म्हणून महाराष्ट्राचा अभिमान फक्त मराठी माणसाचा अभिमान नाही, तो संपूर्ण भारताचा अभिमान आहे. महाराष्ट्राने दिलेल्या या महान व्यक्तिमत्वांचा वारसा जपणं हीच खरी आपली भावना.
कारण महाराष्ट्र म्हणजे परंपरा, प्रगती आणि पराक्रम. जय महाराष्ट्र. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.